ग्रीनलँड गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेलं हे नाव. व्हेनेझुएलावरती कब्जा मिळवल्यानंतर अमेरिकेनं आपली वक्रदृष्टी ग्रीनलँडकडे वळवली. त्यामुळे अमेरिका आणि ग्रीनलँड हा नवा संघर्ष उभा राहिला. या संघर्षामध्ये अनेक युरोपीय देशही ग्रीनलँडच्या बाजूने उभे राहिले. पण या ग्रीनलँडचा नेमका इतिहास काय आहे? ग्रीनलँडचा शोध कोणी लावला आणि काय आहेत ग्रीनलँडची वैशिष्ट्य? पाहूयात स्पेशल रिपोर्ट. ग्रीनलँड जगातील सर्वात मोठं बेट. आता नावावरून तुम्हाला वाटेल की इथे हिरवीगार जंगलं असतील. पण वास्तवात ग्रीनलँडच्या तब्बल 80% भूभागावर आहे पांढऱ्या शुभ्र बर्फाची चादर. इनुइट म्हणजेच एस्किमो हे ग्रीनलँडचे मूळ निवासी. हजारो वर्षांपासून ते इथे राहत आहेत. पण या भागाला ग्रीनलँड हे नाव दिलं ते एका युरोपियन खलाशानं, ज्याचं नाव एरिक द रेड. एरिक एक व्हायकिंग होता, म्हणजेच समुद्र प्रवासी. इसवी सन 982च्या सुमारास तो नव्या भूभागांचा शोध घेण्यासाठी युरोपच्या आइसलँडमधून बाहेर पडला. याच दरम्यान तो पोहोचला आजच्या ग्रीनलँडमध्ये. या भागात वसाहती वाढाव्यात, लोक इथं येण्यासाठी आकर्षित व्हावे, म्हणूनच एरिकनं या भागाला नाव दिलं ग्रीनलँड. पण आज हाच ग्रीनलँड डेन्मार्कच्या अधिपत्याखाली आहे. 10व्या शतकात एरिक द रेडनं ग्रीनलँडमध्ये व्हायकिंग वसाहत वसवली. तेव्हापासून ही भूमी नॉर्वेच्या राजसत्तेखाली होती. पुढे 1380 साली नॉर्वे आणि डेन्मार्क एकाच राजाच्या अधिपत्याखाली आले. त्यामुळे ग्रीनलँडही त्या संघराज्याचा भाग बनलं. नंतर व्हायकिंग वसाहती नष्ट झाल्या तरीही ग्रीनलँडवरचा सार्वभौम हक्क डेन्मार्क आणि नॉर्वे या राजसत्तांकडे राहिला. 1814 मध्ये नेपोलियन युद्धानंतर नॉर्वे स्वीडनकडे गेलं, पण ग्रीनलँड, आइसलँड आणि फेरो बेटं डेन्मार्ककडेच राहिली. त्यानंतर डेन्मार्कनं ग्रीनलँडवर थेट प्रशासन सुरू केलं आणि 1953 मध्ये त्याला डेन्मार्कचा अधिकृत भाग घोषित करण्यात आलं. आज ग्रीनलँडला मोठ्या प्रमाणावर स्वायत्तता असली तरी संरक्षण आणि परराष्ट्र धोरणाबाबत ते अजूनही डेन्मार्कशी जोडलेलं आहे. 6 महिने दिवस आणि 6 महिने रात्र असलेला प्रदेश, प्राचीन इनुइट संस्कृती, ध्रुवीय अस्वल आणि व्हेल्सची भूमी, ही ग्रीनलँडची खास ओळख. आज ग्रीनलँडची लोकसंख्या 56,000च्या आसपास आहे. गंमत म्हणजे इथल्या लोकसंख्येपेक्षा ग्रीनलँडमध्ये पोलार बियर म्हणजेच ध्रुवीय अस्वलांची संख्या जास्त आहे. गेल्या काही काळात ग्लोबल वॉर्मिंगमुळे ग्रीनलँडमधील बर्फ वितळत आहे. पण गेल्या काही काळापासून ग्रीनलँड आणखी एका कारणामुळे चर्चेत आलाय. ग्रीनलँडवर डोळा आहे तो जागतिक महासत्ता समजल्या जाणाऱ्या अमेरिकेचा. आणि याचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे ग्रीनलँडचं भौगोलिक स्थान आणि या भागात आढळणारी दुर्मिळ खनिजं. पूर्ण ग्रीनलँडला मिलिटरी एअरबेस मध्ये कन्वर्ट करू शकतो. जेवढं असतानाही डोनाल्ड ट्रम्प यांना ग्रीनलँड का पाहिजे आहे? यापूर्वीच्या अध्यक्षांनी इतक्या आक्रमक पद्धतीने ग्रीनलँड का नाही मिळवण्याचा प्रयत्न केला? त्याचं कारण असं आहे की सुरक्षेपेक्षा देखील ग्रीनलँडमध्ये असलेले रेअर अर्थ मिनरलचे साठे, तिथं असलेले तेलाचे साठे, याकडे अमेरिकेचं प्रामुख्याने लक्ष आहे आणि त्याचं हे भौगोलिक महत्व असल्यामुळे डोनाल्ड ट्रम्प याविषयी आग्रही आहेत. त्यामुळे यापुढच्या काळात ग्रीनलँडचं भविष्य हे केवळ हवामान बदलापुरतं मर्यादित नसून अमेरिका, ग्रीनलँड आणि युरोपीय देशांमधला राजनैतिक तणाव याच्याशी जोडलेला आहे. बर्फ वितळत चालल्यानं ग्रीनलँडचं भौगोलिक आणि आर्थिक महत्त्व वाढतंय. त्यामुळे अमेरिका लष्करी उपस्थिती, खनिज संसाधनं आणि आर्क्टिक नियंत्रणासाठी अधिक सक्रिय होते. याच वेळी ग्रीनलँडची स्वायत्तता, स्थानिक लोकांचे हक्क आणि पर्यावरणीय संतुलन यांच्यावरचा दबावही वाढतोय. त्यामुळे ग्रीनलँड सध्या हवामान संकट आणि जागतिक महासत्तांच्या संघर्षाच्या छायेत आहे. सिद्धेश कांसेसह ब्युरो रिपोर्ट, ABP माझा. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.